वैष्णव आचार संहिता रिट्रेटमध्ये तर मी सर्वप्रथम श्रीकृष्णदेव प्रभूजी आणि सर्व व्यवस्थापकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही वैष्णव आचार संहितेवर काही बोलण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे. तसा आदेशच त्यांनी या ठिकाणी दिला होता. तर आपण आज हे जे गृहस्थांचा सदाचार नावाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामधून जे श्रीमत राधा गोविंद गोस्वामी महाराज यांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामधून काही चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. तर आदर्श परिवाराचे जीवन कसे असावे, आपल्या गृहस्थांचे कर्तव्य कसे असावे, या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करत आहोत. तर युधिष्ठिर महाराज हे जेव्हा ग्रहस्थ आश्रमातील कर्तव्य जाणून घेण्यासाठी हे उत्सुक झाले, आपल्याला माहिती आहे युधिष्ठिर महाराज हे धर्मराज होते, तर त्यांनी नारद मुनींना प्रश्न विचारला की हे देवश्री, माझ्यासारखा मूढ बुद्धी असणारा व्यक्ती कोणत्या उपायांनी संन्यासी समान परमसिद्धी प्राप्त करेल. म्हणजे लक्षात घ्या, ज्याप्रमाणे संन्यासी या ठिकाणी सिद्धी साध्य करू शकतात, त्याप्रमाणे गृहस्थ देखील आपल्या आश्रमामध्ये आदर्श जीवन या ठिकाणी जर जगले, वैदिक नियमांनी सांगितले, तर तो सुद्धा या ठिकाणी परमसिद्धी प्राप्त करू शकतो, हे नारद मुनींना या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपण याच्यासाठी मी आपल्याला ग्रहपाठ देईल की स्कंद 7वा 14वा अध्यायातलं जे काही या ठिकाणी शील प्रभुपादांनी जे काही प्रास्ताविक दिलेलं आहे, त्याचं आपण या ठिकाणी जर अध्ययन केलं तर आपल्याला बऱ्यापैकी ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतील. तर मग जर पहिलं आपलं काय की गृहस्थाचं प्रथम कर्तव्य काय, सगळ्यात प्रथम कर्तव्य काय, तर ते त्याने भगवान वासुदेव यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आश्रित व्हावे आणि सर्व विहित भक्तिमय सेवा कार्य करून त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण सगळ्यात पहिली देहात्म बुद्धीतून आत्मिक बुद्धीच्या स्तरावर जावं, अथा तो ब्रह्म जिज्ञासा करावी. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, भगवंतांचा माझा संबंध काय आहे, मी का दुःख भोगत आहे, मी या दुःखातून बाहेर पडायला तयार आहे का, हे जे अथा तो ब्रह्म जिज्ञासा आहे ती त्या ठिकाणी करावं. आणि त्याच्यामधून त्याने गुरु साधू शास्त्राच्या मार्फत एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, एकमेव भगवान श्रीकृष्ण वासुदेव यांच्यावर आश्रित राहण्याला या ठिकाणी हे केलं पाहिजे. आणि यस्मिन तुष्टी भगवान तुष्टी, सर्व तुष्टी, म्हणजे जर भगवान श्रीकृष्ण हे संतुष्ट झाले तर सर्व काही संतुष्ट होतील, हे आपण या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरं आपण या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अशी विविध भक्तिमय सेवा कार्य हे गुरूंचा उद्देश आणि भक्तिरत झालेल्या भक्तींच्या संगतीवर निर्भर असतं. म्हणजे जर आपल्याला भक्ती करायची असेल तर अगोदर आदो गुरु आश्रय सरदम पुच्छा साधू मार्गाने ग्रमन, म्हणजे गुरूंचा आश्रय घ्यावा लागेल. तो पण गुरूंचा आश्रय म्हणजे आपण प्रामाणिक गुरु परंपरेतील गुरूंचा आश्रय घ्यावा. आणि कोणाच्या संगतीत राहिलं पाहिजे, निंदादी शून्य हृदमी भक्ती जे आहे, ज्यांच्या हृदयामध्ये निंदा नाहीये आणि जे शुद्ध या ठिकाणी उत्तम भक्त आहेत, त्यांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. तिसरं जे आहे, श्रवण हा भक्तिमय सेवेचा प्रारंभ आहे. म्हणजे आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा साक्षात्कारी पुरुषांच्या मुखातून आपण ते करायला पाहिजे आणि आपण गुरुवाणीचे श्रवण करायला पाहिजे. प्रामाणिक वैदिक शास्त्रांचे जे काही आहे ते या ठिकाणी वाचन करून अध्ययन केलं तर आपण गुरु साधू वैदिक शास्त्रांचा आश्रय घेतो. आणि अशा प्रकारे जो माणूस आपलं जीवन व्यतीत करतो, तो व्यक्ती हळूहळू आपल्या पत्नी, मूल, कुटुंब हे जे काही याचं असतं त्याच्यामध्ये कर्तव्य भावनेत राहत त्यांची प्रति जे आकर्षण आहे, आसक्ती आहे, ती क्रमशः हळूहळू क्षीण होत जाते. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं
महत्वाचं आहे. आता गृहस्थ परिवाराचे पालन पोषण करताना चौथा मुद्दा आहे, धनार्जन करताना सत्सद विवेक बुद्धीचा प्रामाणिक वापर करत जेवढे आवश्यक आहे तेवढे धन कमवावे. आवश्यकतेपेक्षा अधिक धन संग्रह करण्याचा प्रयत्न केला, काबाड कष्ट केला, तोंडाला फेस येईपर्यंत कामधंदाच करत राहिलं, भगवंतांचं भजन केलं नाही, तर तो मनुष्य चोर ठरतो. हे वैदिक शास्त्रात सांगितलेलं आहे, श्रीमद भागवत. आणि त्याला प्रकृतीच्या नियमानुसार तो दंडनीय ठरतो. म्हणजे आपण पुढे बघणार आहे की तो कसा त्या ठिकाणी नरकात जातो. हे आपल्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भजन करणं, म्हणून सांगितलंय, मनुष्य जन्म पाहिला राधा कृष्ण न भजला, जाणून बुजून तुम्ही विष खात आहे, असं त्या ठिकाणी एक आचार्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर पुढचा पाचवा मुद्दा आहे, उदरनिर्वाह करण्यासाठी बाह्यता जरी अतिशय सक्रिय असणे आवश्यक असले तरी अंतःकरणातून मात्र भौतिक लाभांवर आसक्त न होता पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी पुरुष स्वरूप सिद्ध व्यक्ती बनले पाहिजे. मग आपल्याला कुटुंब म्हटलं की त्या ठिकाणी कुटुंब निर्वाहासाठी आपल्याला कामधंदा करणं हे गरजेचं असतं. आणि हे कामधंदा करत असताना बाह्य आपण दिसतो की आपण कामात खूप सक्रिय आहे, पण आपलं अंतःकरण आहे त्याच्यामध्ये भौतिक लाभांवरती आसक्ती नसली पाहिजे. तर आपलं उद्दिष्ट पक्क पाहिजे की मला आत्मसाक्षात्कारी स्वरूप सिद्ध व्यक्ती बनायचं आहे. हे त्यांनी या ठिकाणी पक्क या ठिकाणी ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे काम. आता कुटुंबातील सहावा मुद्दा, कुटुंबातील सदस्य आणि तसेच मित्र परिवाराशी संबंध ठेवताना केवळ त्यांची उद्दिष्ट पूर्ती होईल इतका संबंध ठेवावा. अशा प्रकारच्या संबंधामध्ये किती वेळ द्यायचा, किती वेळ खर्च करायचा याचा विचार करावा. म्हणजे तो व्यक्ती जो आहे भक्त, तो आपल्या आध्यात्मिक साक्षात्काराला वेळ देतो. कुटुंबातील सदस्यांशी तो प्रेमाने, आदर भावाने, मैत्री भावाने राहतो. त्यांनाही त्या ठिकाणी तो भगवंतांच्या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून या ठिकाणी सोडवण्यासाठी, भगवंतांशी आसक्त होण्यासाठी मदत करतो. पण तो आसक्त कुटुंबातील सदस्यांशी होत नाही, तर तो कर्तव्य भावनेमध्ये राहतो. म्हणजे तो अव्यर्थ कालत्व या ठिकाणी करत असतो. गृहस्थाने कुटुंबातील सदस्य, समाज, देश यांचे आदेश वरवर बाह्यता कर्तव्य भावनेत स्वीकारावे, परंतु आतून सार रूपात मात्र आपले आध्यात्मिक गुरु आणि वैदिक शास्त्रांच्या उपदेशानुसार आपल्या निर्दिष्ट कर्तव्याचे आचरण करा. खूप सुंदर या ठिकाणी सांगितलंय की ठीक आहे, तुम्हाला आपत्कालीन जे काही धर्म आहे, कुटुंबातल्या सदस्यांची या ठिकाणी मागणी असते, काही त्यांचे डिमांड असतात, समाजामध्ये काही डिमांड असतात, देशाच्या प्रति काही नियमांचं पालन वगैरे, ठीक आहे, हे सगळं करावं, कर्तव्य भावनेत करा. पण हृदयामध्ये नेहमी आध्यात्मिक गुरु आणि वैदिक शास्त्रांच्या उपदेशानुसार आपण चाललं पाहिजे. त्या कर्तव्यांचं आचरण करण्यासाठी त्याने सातत्यानं सदैव आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आता आध्यात्मिक दृष्ट्या पुढे जाण्यासाठी या ठिकाणी आठवा मुद्दा आहे की आध्यात्मिक दृष्ट्या पुढे जाण्यासाठी कृषी, गोरक्षा आणि वाणिज्य याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे, हा मुद्दा प्रभुपादांनी वारंवार आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे की तुम्ही कृषी जी संस्कृती आहे, जी काही आपली गोरक्षा, गायींचं संरक्षण करण्याच्या संदर्भातली भूमिका असेल आणि व्यापार असेल, याच्यामध्ये तुम्ही लागा. आता ठीक आहे, ह्या गोष्टी व्यक्ती आपल्या आपल्या कर्तव्य भावनेने जाणू शकतो, परंतु आपलं आचरण मात्र साधी राहणी आणि उच्च विचाराची असली पाहिजे. ती संस्कृती आहे. उच्च विचार म्हणजे काय आहेत, तर उच्च विचार म्हणजे भगवंतांचे विचार. आणि साधी राहणी म्हणजे काय आहे, तर साधी राहणी म्हणजे खूप आपण या ठिकाणी वेगवेगळ्या इंद्रियांच्या पूर्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे डेसस, बाह्य आकर्षणाला बळी पडून
वेगवेगळ्या या ठिकाणी युक्त्या प्रयुक्तांमध्ये या ठिकाणी फसून या ठिकाणी आपलं फसवं धोरण ठेवू नये, तर साधी राणी साधं सरळ आणि उच्च विचारांच्या संस्कृतीचा या ठिकाणी आधार घ्यावा. 9वा आहे ग्रहस्थाने निम्न पशु, म्हणजे जे काही पशु पक्षी जे आहे त्यांना आपल्या अपत्याप्रमाणे समजून त्यांच्यावर दयाभावानं काम केली पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी पाणी दिलं पाहिजे, दाणे टाकले पाहिजे. स्वतःच्या जीवासाठी, म्हणजे आपली जी जीवा तृप्ती, म्हणून आपण मांसाहारी राहावं, आपण दयाभाव असावं, पशूंची हत्या करू नये. आणि बघा आपली संस्कृती आहे, आपण घरामध्ये असताना आपल्यावर अवलंबून असणारे सर्व आणि पशु पक्षी कीटक घरामध्ये यांना कोणीही उपाशी राहू नये याची या ठिकाणी खबरदारी घेऊ. आता 8वा मुद्दा आहे, त्यांनी मगाशी सांगितलं गृह मूढधी. 2 प्रकार असतात, एक असतो ग्रहस्थ आणि दुसरा असतो गृहमूढधी. हा गृहमूढधी जो व्यक्ती असतो ना, याला फक्त एकच असतं, माझं घर आणि माझ्या घरातील सर्व काम धंदे कमवणे, खाणे, घरदाराला काळजी, यालाच तो पुरुषार्थ मानतो. तो म्हणतो बस माझ्या घराच्या प्रती मला माझे कर्तव्य आहे तेवढंच एकमेव करतो. तो भजन क्रिया आध्यात्मिक कर्तव्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष करतो. त्याचे चित्त जे असतं, चित्त त्याचं पूर्णपणे घरातील कुटुंबामध्ये घरामध्ये रेचेपेचे झालेले असते. आणि असा गृहस्थीमध्ये असलेला स्थित पूर्णपणे रमलेला व्यक्ती काय असतो, अज्ञानाच्या जाळ्यामध्ये फसलेला असतो व हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट आहे असे तो मानतो. वास्तविकरित्या भगवंत प्रत्येकाला सोच देतात, दाणे देतात, हत्तीला मनभर देतात, मुंगीला एकदम छोट्या मात्रामध्ये. भगवंत सगळ्यांची काळजी घेतात. पण हा जो घर गृहस्थीमध्ये जो गृहमूढाधी असतो, तो अज्ञानाच्या जाळ्यात म्हणतो की एवढंच माझं कार्य आहे. म्हणून अशा व्यक्ती गृहमूढ सांगण्यात आलेलं आहे. आणि युधिष्ठिर महाराज म्हणतात की मी गृहमूढधी आहे. आलं का लक्षात? वास्तविक युधिष्ठिर महाराज हे धर्मराज होते, परंतु त्या ठिकाणी श्रीमद भागवत मध्ये सांगितलेलं आहे की युधिष्ठिर महाराज स्वतःला गूढमध्ये म्हणजे ते दैन्य विरेचन भावामध्ये होते. त्यांना जेव्हा व्यक्ती दैन्यामध्ये असतो की मी चुकीचा आहे, मी स्वतःला कमजोर समजतो, स्वतःला या ठिकाणी दिनहीन समजतो, तेव्हा तो त्या ठिकाणी ब्रह्मजिज्ञासा करू शकतो, भगवंतांच्या कृपेला या ठिकाणी पात्र ठरू शकतो. त्याच्यानंतर ग्रहस्थ म्हणजे काय, तर ग्रहस्थ चैतन्य चरितामृत मध्ये आधी लीलामध्ये सांगितलं आहे की पत्नीला गृह. आता गृह म्हणजे काय, लोकांना वाटतं गृह म्हणजे घर, पण वैदिक शास्त्रामध्ये पत्नीला गृह म्हटलं गेलेलं आहे. आणि पत्नी बरोबर जो राहतो तो ग्रहस्थ. आलं का लक्षात? आणि पत्नी बरोबर राहतो म्हणजेच मग काय आलं, मुलं बाळ आले. मग मुलं बाळ आले, संसार आले, तर काय करावं लागतं, त्याला धन कमावं लागतं. ग्रहस्थ धर्म निभावण्यासाठी काही काम करावे लागते आणि या कामाला कुठलीही सीमा नसते. आणि म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की आपण जेव्हा ग्रस्त असतो तेव्हा आपलं कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करत आपण त्या ठिकाणी अध्यात्मालाही प्राधान्यक्रम या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि जेव्हा प्राधान्यक्रम देणे म्हणजे केव्हा अध्यात्मामध्ये सत्संग असेल किंवा भगवंतांच्या संदर्भामध्ये कुठले उपवास असतील, काही वाचन करायचं असेल, त्याला प्राधान्यक्रम आपण दिला पाहिजे. त्याच्यामध्ये ग्रस्ताच्या तोंडामध्ये कधीही या ठिकाणी अशी की मला वेळ नाहीये, उलट त्याने सातत्यानं भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे की मला या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ द्या. आता याच्यामध्ये आपण एक टर्म बघतोय, कुटुंबसक्त चेतस. कुटुंबासक्त चेतस म्हणजे जाळ्यात फसलेला जो व्यक्ती असतो असा व्यक्ती, याचं पहिलं लक्षण काय, असा व्यक्ती कुटुंबात आसक्त असतो व भगवंतांची भक्ती करत नाही. मग त्याचे गंतव्य काय आहे, त्याचे गंतव्य नरक आहे. असा व्यक्ती मायेच्या प्रभावात असतो, त्याला सर्व काही येथेच त्याचे राग म्हणजे तो मृत्यूनंतर काय, घर धन देह मुलं बाळे हे इथंच राहील, त्याला एकट्यालाच नरकात जावे लागेल याची त्याला जाणीव होत नाही. श्रीमद भागवतम मधला 5वा संघ सांगतो की जो व्यक्ती केवळ कुटुंबाचे पालन करतो तो रौरव नरकात जातो
आणि जो व्यक्ती आपल्या कुटुंबाचे पालन न करता स्वतःचेच भरण पोषण करतो त्याला देहंभर व्यक्ती म्हणतात. तो महारौरव नरकात जातो. तेथे रुरु नावाच्या सापापेक्षा भयंकर पक्षी त्याचं अंग मांस या ठिकाणी खात असतात. अशा प्रकारची ही भूमिका आहे. आणि म्हणून ज्यांनी जर कृष्ण भजन केलं नाही तर नरकात जाणे पक्क आहे, हे वैदिक शास्त्रामध्ये सांगितलं आहे. म्हणून व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे, नातेवाईक हे कोण आहे तर मायेचे संगी आहे. आणि जन्माच्या अगोदर आपल्याला कोणाला माहित असते की माझा मुलगा कोण बनेल, माझी पुतणी कोण बनेल, कोण आपले माता पिता आहे बनतील, हे कोणाला माहित असतं का? नाही. योगाने, भगवंतांच्या योजने, कर्माच्या नियमाने सगळे एकत्र येतात आणि भौतिक जगताचा संग होतात. हा माझा, तो माझा, अहम ममेतीमध्ये व्यक्ती अटकले जातो. अशा व्यक्तीला कुटुंबासक्त चेतस माणूस या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून आपण या टर्म्स या ठिकाणी हे गृहस्थाचं कर्तव्य, ही आचारसंहिता आहे खऱ्या अर्थाने, की त्याने वासुदेव कुटुंबकम या ठिकाणी झालं पाहिजे. आणि कुटुंब सक्त चेतसेमध्ये केवळ कर्तव्य भावनेने आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे, ग्रस्त बनलं पाहिजे. हे या ठिकाणी आपण श्रीमद भागवत आणि श्री राधा गोविंद महाराज यांच्या याच्यावरून, विवेचनावरून आपण समजू शकतो. आता आपण वैष्णव आचरण रसायन कसं असावं याविषयी आपण थोडक्यात आपण बघूया. प्रत्येक, पहिलं 11वा आपला मुद्दा आपण चेक करतोय आता. प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंतांनी आपल्याला जे पण दिलेलं आहे त्यामध्ये आपण संतुष्ट राहावं, हे सगळ्यात मोठं आचरण आहे. आपण काय करतो, आपल्यापेक्षा ज्याच्याकडे, आपल्याकडे गाडी असली तर आपण त्या ठिकाणी हेलिकॉप्टरकडे पाहतो. तर आपण तसं न पाहता जे आपल्याला मिळालेलं आहे, जे धन मिळालेलं आहे, भगवंतांनी जे आपल्याला दिलंय, जसं ईशावास्यमिदम जे सांगितलेलं आहे की भगवंतांनी प्रत्येकासाठी काही जे नेमून दिलेलं त्याच्या कर्मानुसार, पूर्वकर्मानुसार, त्याच्यामध्ये आपण संतुष्ट, आपण प्रयत्नशील राहावं पण संतुष्ट या ठिकाणी राहिलं पाहिजे. माझ्याकडे जे आहे, भगवंतांनी मला दिलं आहे, हा कृतज्ञतेचा भाव आपल्यामध्ये सातत्यानं असला पाहिजे. हे पहिलं 11वं आपण बघूया. 12वं, वरिष्ठ उन्नत भक्त म्हणजे उत्तम अधिकारी यांचा संग करावा व त्यांच्याद्वारे शिक्षा ग्रहण करण्यासाठी सदैव लालावित राहावं. हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जो भक्तांचा संघ म्हणतात ना, तो उन्नत उत्तम अधिकारी भक्तांचा संघ करा आणि त्यांच्याकडून श्रवण करण्यासाठी, त्याच्याकडून शिक्षा घेण्यासाठी आपण लालायित राहावं. आणि त्यांच्याकडून शिक्षा घेऊन या शिक्षा, आज्ञा, आदेश, उपदेश आपल्या व्यवहारामध्ये, आचरणामध्ये या ठिकाणी आणण्यासाठी उत्सुक असावं. हा या ठिकाणचा महत्वाचा मुद्दा आहे. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की आपण जपा करतो, आपल्याला वाटतं 16 माळा केलं म्हणजे सगळं, परंतु भगवंतांनी सांगितलंय की तुझं कर्तव्य करत असताना निरंतर माझं स्मरण कर. आणि भगवंतांचा स्मरण करण्याचं या ठिकाणी सगळ्यात सोपा मार्ग काय ऐकतो, हरे कृष्ण महामंत्राचं आपण अखंडितपणे मनामध्ये जप करावं. माम अनुस्मर युद्ध कर, असा अर्जुनाला जो काही सल्ला दिलाय. आपण आपलं काम धंदा कर्तव्य केलं पाहिजे, पण हे करत असताना निरंतर आपण भगवंतांचं स्मरण करत राहिलं पाहिजे, भगवंतांचं भजन करत राहिलं पाहिजे. आणि भगवंतांच्या आणि भक्ताच्या सेवेमध्ये सदैव निमग्न आपल्याला या ठिकाणी ठेवलं पाहिजे. हे या ठिकाणी महत्वाचे. भगवंतांनी सांगितलं आहे की आपण शिक्षाष्टकम मध्ये या ठिकाणी पाहिले, जर आपल्यामध्ये नम्रता, सहनशीलता असले तरच आपण या ठिकाणी, अमानिनता असली तर आपण सततम कीर्तयंतो बनतो, म्हणजे सतत आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, शब्दामध्ये या ठिकाणी भगवंतांचं कीर्तन या ठिकाणी चालतं. आता 14वा मुद्दा आहे, सदैव भगवंतांना आपल्या समोर साक्षात ठेवून अतिशय प्रेमपूर्वक आणि भगवंतांना सन्मान देत हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा. हे वरच्या मुद्द्यासारखंच आहे थोडंसं, परंतु आपण नेहमी लक्षात ठेवायचं
की भगवंत हे नेहमी माझ्या हृदयामध्ये आहेत परमात्मा रूपाने, बाहेर अणुरेणूमध्ये आहेत भगवंत. त्या ठिकाणी भगवंतांना आपण सातत्यानं आपल्या समक्ष साक्षात आहेत भगवंत माझ्या बरोबर, आणि अत्यंत प्रेमपूर्वक आणि सन्मानपूर्वक हरे कृष्ण महामंत्रा या ठिकाणी केला पाहिजे. आता 15वा मुद्दा आहे, दररोज 24 तास आपण संबंध ज्ञानात आपली अनुभूती टिकून राहावी. गुरु आणि कृष्ण यांना प्रसन्न करण्यासाठी सतत प्रयत्नशील. संबंध ज्ञान काय, तर आपण भगवंतांचे अंश आहोत. भगवंतांनीच आपल्याला विविध श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की मी तुमचा बीज प्रदपिता आहे. तेव्हा भगवंत आपले पिता, माता, धाता, मित्र, हितचिंतक जे काय असेल ते आपले सर्व भगवंत आहे. आणि मी कोण आहे, तर जीवेरे स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. मी कृष्णदास आहे. माझं भगवंतांचा सेवा करणं हाच माझा धर्म आहे. मी भगवंतांचा या ठिकाणी प्रेममय आणि अतिशय आनंदाने करणं, भगवंतांच्या सानिध्यात राहून भगवंतांची सेवा करणं आणि त्यांच्या नित्यलीलेमध्ये सहभागी होणं हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असलं. त्यासाठी आपण काय राहिलं पाहिजे, सदैव संबंध ज्ञानामध्ये राहिलं पाहिजे. 16वा मुद्दा आहे, आध्यात्मिक उन्नतीच्या प्राप्तीसाठी उच्च विचार. उच्च विचार म्हणजे काय, तर भगवान कृष्ण भावनामृतचा विचार, शुद्ध प्रतिबद्धता. आपण या ठिकाणी जे काही करायचं आहे ते भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, आणि ते कसं करायचे, अनुशासितपणे. आपल्याला स्वतः डिसॅपल शिष्य म्हणजे कसा, तो अत्यंत या ठिकाणी शिस्तीनं प्रयत्नशील राहतो, ते आपल्या जीवनामध्ये. आणि शेवटचा याच्यातला मुद्दा आहे आजच्या याच्यात, की दुसऱ्याच्या प्रती आपण घाईने कुठल्याही प्रकारचं मत बनवू नये आणि दुसऱ्याकडून कुठल्याही प्रकारची आशा देखील ठेवू नये. आपण पूर्णपणे आपल्या हृदयातल्या स्वामींवर अवलंबून निर्भर राहण्याचा प्रयत्न. तेव्हा आपण बऱ्याच वेळा आपल्या मानवी जीवनामध्ये काय होतं, कलियुगाचा प्रभाव आहे. मतभेद, मतभिन्नता, झगडे, वादिवाद हे कलियुगाचे लक्षण आहे. मग आपण घाईने आपल्याला काय दुसऱ्यामध्ये दोष पाहतो, हा एक आपला दोष असतो. आणि दुसरं काय असतं, आपण दुसऱ्याबद्दल मत, हा ना तसाच आहे, हाय असाच आहे, हे आपलं जे मत आहे. घाईने कोणाशी बनू नये. आपल्या मनामध्ये या ठिकाणी नेहमी आत्मवत सर्व भूतेषु, मी भगवंतांचा अंश आहे, दुसराही भगवंतांचा अंश आहे, हे सर्व ही आशा ठेवायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दुसऱ्याकडून आशा करू नये. जेव्हा आपण कोणाकडून नाही आशा करतो, आशा ही परम दुःखम, ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आणि जसं मानाची अपेक्षा करू नये, तसं या ठिकाणी कुणाकडूनही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आशा करू नका. हा माझ्यासाठी असं करल, मी दुसऱ्यासाठी काय केलं, दुसरा माझ्यासाठी काय करेल, ही अपेक्षा कधी ठेवू नका. म्हणूनच भगवंतांनी सांगितलेलं की तू तुझं कर्तव्य कर, फळाची अपेक्षा करू नको. हे भगवंतांचं म्हणणं आपण आपल्या जीवनामध्ये सदैव आपल्या आचरणात आणलं पाहिजे. आता दैन्य विरेचन याच्यामध्ये आपण 7 पॉइंट पाहिले आहेत. 8वा पॉइंट, जरी मला माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी माझे हरी म्हणजेच भगवंत, गुरु आणि वैष्णव वृंद तसेच वैदिक शास्त्रांच्या कृपेचा सर्व प्रकारे आश्रय सहारा आहे, तरी देखील मी अभिमानाच्या अहंकाराने भरलेला आहे. तेव्हा हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्यामध्ये वास्तव अहंकार नाही, मी भगवान कृष्णांचा दास आहे. माझ्यामध्ये मिथ्या अहंकार आहे, मी आणि माझं याच्यामध्ये मी फसलेलो आहे, देहात्मबुद्धीने मी या ठिकाणी फसलेलो आहे. हे सदैव आपण आपल्या स्वतःला कोचलं पाहिजे. दैन्य या ठिकाणी आपलं स्वतःभोवती प्रकाशित केलं पाहिजे. 9वा मुद्दा आहे, माझ्या शरीरात संचलनासाठी आवश्यक असणाऱ्या प्रणाली, जसे पाचन, आपण जेवतो, पचन ऑटोमॅटिक होतं. त्याच्यानंतर तांत्रिक तंत्र, रक्त संचारण आपण होतं. बघ, आपल्याला माहित असतं की आपल्या शरीरामध्ये कसं रक्त संचालन होतंय. श्वसन क्रिया ऑटोमॅटिक चालू असतात. रक्तामधल्या पेशी ऑटोमॅटिक तयार होतात, मरतात. प्रतिकार शक्ती आपली काम करत असते. शरीराचं तापमान नियंत्रण होत असतं. प्रजनन तंत्र होत असतं. शरीरामध्ये उत्सर्जन तंत्र. परंतु ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, या प्रणालीवर माझं निश्चितपणे कुठलंही नियंत्रण नाही. याच्यावर काय आपलं नियंत्रण आहे का?
कुठलं मग नियंत्रण कोणाचं आहे? भगवंतांचं नियंत्रण आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्याला लागलेली लघवी किंवा आपल्याला लागलेली टॉयलेट सुद्धा रोखू शकत नाही. एवढा सुद्धा आपल्याला नियंत्रण नसताना आपण नियंत्रक बनण्याचा, दुसऱ्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असतो. हे आपण आपल्या सदैव या ठिकाणी लक्षात आणून देण्याचं आहे. 10वा मुद्दा आहे, माझे सारे अनर्थ, मर्यादित विचार, चुकीचे वाईट विचार, नकारात्मक भावना, चुकीचा वाईट मनोभाव, चुकीच्या सवयी, बाधा अडचणी यांनी मी पूर्णपणे ग्रासलेलो आहे. हे आपण मान्यच करायचं. वैदिक शास्त्रच म्हणतात की तुमच्यामध्ये 4 प्रकारचे दोष आहेत. मग 4 प्रकारचे दोष कसे? तो चुका करतो, भ्रमात राहतो, दुसऱ्याला फसवतो, त्याचे इंद्रिय अपूर्ण आहेत, हे माझ्यामध्ये अनर्थ आहेत, षडविकार आहेत, माझे कधी कधी अनेक वेळा माझे पूर्व ग्रह दूषित मत आहेत, माझ्यामध्ये नकारात्मक भाव आहे, चुकीचा वाईट मनोभाव आहे. हे आपण जेव्हा स्वतःला कोसतो ना की नाही, आपण काय असतो, सदैव मी बरोबर आहे हा विचार असतो. पण आपण अध्यात्मात पुढे जायचं असेल तर आपल्यामध्ये हा सदैव विचार असला पाहिजे की नाही, माझ्यामध्ये हे नकारात्मक भाव आहेत, अनर्थ आहेत, हे आपण या भावामध्ये सदैव आपण राहिलं पाहिजे. 11वा आहे, माझ्या चरित्रामध्ये दोष आहे, माझ्यामध्ये पूर्वग्रह दूषित मत, मी असहिष्णु आहे आणि मी अनेक वेळा अविवेकी विचार करतो, चुकीच्या सवयींमुळे मी स्वतःला छळतो, त्याचप्रमाणे मी मिथ्या अहंकाराचा दास आहे. माझ्यामध्ये वास्तविक अहंकाराचा दास मी व्हायला पाहिजे की मी कृष्णदास आहे, पण मी कुणाचा होतो? तर मी माझ्या मिथ्या अहंकाराचा देहात्मबुद्धीने दास होतो. ही गोष्ट आपण दैन्य भावामध्ये स्वीकारून या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि विनम्रता, 12वा मुद्दा, विनम्रता हे ज्ञानाचे चिन्ह लक्षण आहे आणि आत्म्याचे प्राकृतिक आणि भक्तीच्या 3 तत्वामधील आहे आणि हे प्रेमाचं वास्तविक आभूषण आहे. तर आपल्याला विनम्रता ठेवणं हे अतिशय आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण असं आपलं या ठिकाणी कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे. आता आपण वैष्णव आचार संहिता हिचा आपण थोडंसं वाचन करूया. तर आपण कालपर्यंत आपण बोलावं कसं, कीर्तन कसं करावं, अनेक विचार आपण या ठिकाणी बघितले. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी त्याच्यातलं PDF पण त्या ठिकाणी सकाळी पाठवून दिलं. तर याचंही मी तुम्हाला उद्या PDF या ठिकाणी पाठवून देणार आहे. तर आपण प्रचार हा या ठिकाणी कृष्ण भावनेचा सार आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की जार देखे तार कह कृष्ण उपदेश. जो दिसेल त्याला भगवंतांना कृष्ण उपदेश म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांचा उपदेश. आलं भगवद्गीता हे आपण ज्याला पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे. आणि भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे की जो कोणी माझ्या उपदेशांचा प्रचार दुसऱ्याला करतो तो मला सर्वात प्रिय आहे, त्याच्यापेक्षा दुसरा इतर कोणी या ठिकाणी आपल्याला प्रिय नाही. पण प्रचार करण्यापूर्वी आपल्या स्वतःला या ठिकाणी आचरणात आलो पाहिजे. आपल्याला स्वतःला वैदिक शास्त्र माहित पाहिजे. प्रचार म्हणजे सगळ्यात जास्त महत्वपूर्ण प्रचार श्री प्रभुपादांनी सांगितलं ग्रंथ वितरण. पण ग्रंथ वितरण करण्यापूर्वी स्वतः अध्ययन केलं पाहिजे. अन्यथा मी बघतो 10-20 वर्ष होतात भगवद्गीता माहीत नसते आणि भगवद्गीतेचं वितरण करतात. तर हे असं होता कामा नये. तर प्रचारामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे की आपली कृती आणि वर्तन हे प्रचाराचे सर्वोत्तम माध्यम आहे. आपलं कृती आणि वर्तन आपण कसं वागतो हे प्रचारासाठी सगळ्यात महत्त्व आहे. आपली कृती आपल्या शब्दांमधून प्रगट होते. एक म्हण आहे, तुमचे बोलणे मला ऐकू येत नाही कारण तुमच्या कृतीचा आवाज हा बोलण्यापेक्षा अधिक मोठा आहे. म्हणजे कृती लोकांना, तुम्ही जे वर्तणूक करतात, कृती करतात, लोकांना चांगली भावते. दुसरं, प्रचार म्हणजे बुद्धिमत्तेने किंवा वाक्चातुर्याने एखाद्याचा पराभव करणे नाही तर त्याचे हृदय परिवर्तन करणे आहे. तर साहजिक याचा अर्थ असा होत नाही की आपले तत्वज्ञान व्यवस्थित मांडू नये, तर श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास करून ते व्यवस्थित जाणून घ्या. नम्रपूर्वक ध्यानपूर्वक ऐकले किंवा जे वाचले आहे ते दृढपणे अतिशय विश्वासानं त्याच्याप्रमाणे आचरण करून इतरांसमोर मांडायचा. प्रचार करणं म्हणजे
प्रचार करणं हे आहे. आणि आध्यात्मिक गुरूंचा नम्र सेवक हा सर्वोत्तम प्रचारक असतो. आपल्या गुरूंना जर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नम्र सेवक असले, नम्र सेवा जर आपण कर, म्हणून सांगितलंय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानीन सत्वदर्शन. अत्यंत नम्रपणे गुरूंची या ठिकाणी सेवा करत गुरूंना प्रश्न विचारतो तोच व्यक्ती या ठिकाणी सर्वोत्तम प्रचारक या ठिकाणी होऊ शकतो. शेवटी लोकांचे हृदय परिवर्तन आपल्या शब्दातून मांडलेल्या तत्वज्ञानातून होत नसून जे तत्वज्ञान ज्या प्रमाणामध्ये आपण जीवनात उतरवतो आणि आपल्या व्यवहारातून त्या दुसऱ्याला साक्षात्कार देतो त्याप्रमाणे आपले शब्द इतरांचे हृदय परिवर्तन करू. म्हणून सांगितलं प्युअरिटी इज द फोर्स. तत्वज्ञान आपल्या जीवनात उतरवलेला व्यक्तीच या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रचार करू शकतो. श्रील रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू मध्ये सांगितलं आहे, एन पेन प्रकारेन कृष्ण मन कृष्ण निवशियत. यान त्या प्रकारे मनुष्याने नेहमी भगवान श्रीकृष्णांचे चिंतन या ठिकाणी केलं पाहिजे, कोणत्याही पद्धतीने. म्हणूनच त्या ठिकाणी आपण मागच्या पण याच्यात पाहिलं की आपल्याला भगवंतांचं सतत स्मरण व्हावं आणि भगवंतांचं कधीही विस्मरण होऊ नये. हे जे काही नियम आहे या नियमांचे सर्व इतर नियम किंकर दास आहेत, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रचार करताना आपण एखादा संदेश वाहक प्रमाणे आपल्या आध्यात्मिक गुरूंचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवावा. आपण जो प्रचार करतो तो आपल्या मनाने नाही करू. माझ्या मनाला असं वाटतं म्हणून यत्मत तत्पत नाही, तर गुरूंनी मला जे सांगितलं आहे तेच इतरांपर्यंत पोहोचवा. आणि हे करताना असा भावना का ठेवू कधी की आपण आपल्या गुरूंपेक्षा अधिक चांगली प्रचार करू शकतो, अशी भावना मला मनात कधीही येऊ देऊ. ही आचारसंहिता आहे, लक्षात घ्या. नाही तर मी सगळ्यात माझ्या गुरूंपेक्षा चांगल्या प्रकारे प्रचार करतो, अशा प्रकारचा या ठिकाणी मनामध्ये मिथ्या अहंकाराने भाव येऊ शकतो. आपण जितक्या निष्ठेने, फार सुंदर सांगितलं इथं, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आपण जितक्या निष्ठेने गुरूंच्या संदेशांचा प्रचार नम्रतेने करतो तितके आपल्याला गुरुकृपेची तसेच त्यांच्या सामर्थ्यांची प्राप्ती होते. आपल्यात काही शक्ती नाही, आपण जे पण काही करू शकतो ते गुरूंच्या सामर्थ्यानं, गुरूंच्या कृपेने या ठिकाणी करू शकतो. ही गोष्ट आपल्या मनात आपण सदैव ठेवून आपले जीवन गुरुहितार्थ या ठिकाणी ठेवलं पाहिजे, हे आपण लक्षात केलं पाहिजे. आणि आपण ज्या व्यक्तींना प्रचार करतो त्यांच्या प्रती सहानुभूती, काळजी या ठिकाणी नेहमी आपण दर्शवली पाहिजे. आणि त्यांना लहान सहान, कधी कधी व्यक्तींना खूप लहान मोठ्या अडचणी येत असतात, त्यांना त्या सोडवण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. नेहमी सत्य बोलावे, हे आपण आपल्या जीवनाचा उद्देश ठेवला पाहिजे. आपला मूळ उद्देश प्रचाराचा एकच आहे की लोकांना कृष्ण भावना भावित बनवायचे आहे. त्याच्यामुळं आपण खूप प्रचार करतो म्हणजे श्रेष्ठ आहे, आपण अशा पद्धतीने करू नका. दया आणि करुणेच्या भावाने दुसऱ्यांना या ठिकाणी प्रयत्न करा. आणि त्याच्यामध्ये बाकीचं वाचून घ्या, मी उद्या टाकेल. परंतु समाजामध्ये आपले जे लोक दिलेले आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, यांची सगळ्यांनाच गरज आहे. जशी डॉक्टरांची गरज आहे, वकिलांची गरज आहे, तशी या लोकांची सुद्धा गरज आहे. आणि आपण स्मित हास्य करून अभिवादन करत, जो दिसेल त्याला, आपण मग पाहिलं आपल्या वैष्णव आचरणात, जो दिसेल त्याला हसून आपण अभिवादन केलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. त्यांना मार्गदर्शनाची गरज असेल, मदतीची गरज असेल, तेव्हा सडळ हस्ते आपण या ठिकाणी मदत केली पाहिजे. आणि नवीन भक्तांना या ठिकाणी संवाद नेहमी साधला पाहिजे. त्यांच्याशी घरोब्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे. त्यांना आदर सत्कार करून त्यांची भरपूर प्रेम देऊन योग्य काळजी घेतली पाहिजे. अर्थात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, नवीन भक्तांच्या यांनामध्ये आपण या ठिकाणी विशिष्ट अंतर ठेवलं पाहिजे. विशेषतः ब्रह्मचारी असेल, गृहस्थ असेल, त्यांच्यामध्ये नेहमीच अंतर राहिलं पाहिजे. ब्रह्मचार्याने गृहस्थाच्या घरातच जाऊन राहायला सुरुवात करू नये, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. नाहीतर त्या ठिकाणी अतिपराचयात अवज्ञा होण्याची या ठिकाणी हे असते. त्याच्याचप्रमाणे नियमित भक्त जे येतात, जुने भक्त असतात,
केवळ नवीन भक्तांकडेच पाहून नाही, नवीन भक्तांना या ठिकाणी आपण या ठिकाणी संधी दिली पाहिजे, जुन्यांनाही जपलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण सर्वात आणि कृष्ण भावनेच्या नावाखाली ज्या प्रदेशातले जे नियम आहेत, कायदे आहेत, त्याचा तोडू नये. भक्तांनी राजकीय सामाजिक कायद्यांचे भान ठेवावे. तुम्हाला कीर्तन करायचं असेल, कुठं पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल, परवानगीचा ती काढा. नाही, मी भगवंतांचं करतो म्हणून कायदेभंग या ठिकाणी करू नये. जीवांप्रती करुणा दाखवा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की इतर वैष्णव संप्रदायामध्ये जर एखादी व्यक्ती असली तर त्याचा आपण आदर करा, त्यांच्या संप्रदायाच्या विरोधी बोलू नका. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपण स्वयंपाक घर हे महत्वाचं आहे. इस्कॉनला किचन रिलीजन म्हटलं गेलेलं आहे, की इस्कॉन काय आहे? किचन रिलीजन. आणि इस्कॉनचे बुलेट काय होती? गुलाबजाम. शील प्रभुपाद जेव्हा परदेशात गेले तेव्हा तेथील परदेशातील भक्तांना त्यांनी स्वतःच्या हातानं या ठिकाणी किचन मधून भगवंतांचा भोग दाखवून कृष्ण प्रसाद खाऊ घातला. त्याच्यामध्ये गुलाबजाम, कचोरी, सामोसे इत्यादी चांगल्या पद्धतीने प्रभुपादांना अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पाककला येत होती. त्यांनी ती लोकांना शिकवली. तर स्वयंपाकघरे देवघराचे विस्तारित रूप आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून स्वयंपाकघरातल्या सेवा काळजीपूर्वक करण्यात याव्यात. आणि स्वयंपाकघरात कधी या ठिकाणी अन्न शिजत असताना तिथं बसून खाणं हे कधी या ठिकाणी करू नये. विग्रहांसमोरही त्या ठिकाणी कधी खाऊ नये, अशा लक्षात ठेवा. तर विग्रहासमोर आपण या ठिकाणी खायचं. लहान सहान तत्व. स्वतः स्वयंपाक आपण स्वतःसाठी स्वयंपाक करत नसून भगवान श्रीकृष्णांसाठी स्वयंपाक करत आहे, ही भावना स्वयंपाक करताना राहिली पाहिजे. म्हणून भोग दाखवण्यापूर्वी कोणताही पदार्थ खाऊ नका. त्याच्यानंतर स्वच्छ कपडे आपले असले पाहिजे. जर आपण शौच विधीला गेलं असले तर आपण या ठिकाणी त्या ठिकाणी स्नान करूनच या ठिकाणी स्वयंपाकघरामध्ये जावं. हातापायाची नख कापावी. त्याच्यानंतर स्वयंपाकघरातील थुंकू नये. या छोट्या छोट्या भोग बदलताना, भोग अर्पण करण्यापूर्वी चाखू नये. संसर्गजन्य रोग झाला असेल तर त्या ठिकाणी भोगा आणि भांडे दूषित होण्याची संभव असतो, त्यावेळी स्वयंपाक करू नये. या गोष्टी आपण या ठिकाणी खूप जवळजवळ 15 नियम उद्या टाकतो मी याच्यामध्ये, अति महत्वाचे. विशेषतः भोगामध्ये भगवंतांचा भोग दाखवतो तेव्हा त्याच्यामध्ये केस पडणार नाही याची या ठिकाणी आपण काळजी. म्हणून बऱ्याच वेळा किचन मध्ये बघा महिला या ठिकाणी आपण भगवंताच्यात की आपल्या केसाला कपड्याने बांधून घेतात. आणि ज्या थाळीमधून महाप्रसादाचे सेवन भगवंतांना दाखवले त्याच थाळीमध्ये आपण खाऊ नये. आणि त्या पहिल्यांदा अगोदर धुवून घ्याव्या आणि नंतरच आपण या ठिकाणी त्याचं सेवन करायला पाहिजे, हे या ठिकाणी महत्वाचे. भाग 3, प्रसादाचे सेवन आणि वितरण. म्हणून सर्वात प्रथम नियम असा आहे की भक्ताने केवळ प्रसादच खावा. श्रीकृष्णांना भक्तिभावाने अर्पण केलेले अन्नच ग्रहण करावे. मग भक्तांनी काय खाल्लं पाहिजे? भक्तांनी बनवलेलं. म्हणून यासाठी काय केलं पाहिजे? आपल्या माताजी पण या ठिकाणी घरातल्या भक्त बनल्या पाहिजे. भक्तांद्वारे भगवंतांना अर्पवलेलं आणि भक्तांनी वाढलेलं, म्हणजे इतके या तीनच्या तिन्ही क्रिया या ठिकाणी आपण अशा पद्धतीने भोग या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून अभक्ताने बनवलेलं अन्न मुळात या ठिकाणी खाऊ नका. कारण ज्यावेळी व्यक्ती अन्न बनवते त्यावेळी त्याची चेतना, तो कोणती कृती. बऱ्याच वेळा लोक या ठिकाणी मोबाईल बघत या ठिकाणी गाणे ऐकतात, सिरियल ऐकतात. सिरियल मधले या ठिकाणी हिंसाचार, त्याच्यामधले अनैसर्गिक पद्धती किंवा फोनवर बोलत या ठिकाणी स्वयंपाक करतात. तसं कधी करू नका. उलट कीर्तन ऐकत, भगवंतांच्या विषयी प्रवचन ऐकत तुम्ही या ठिकाणी भक्ती करा, स्वयंपाक बनवा. हे अतिशय महत्वाचं. याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बाहेर गेला तर या ठिकाणी जैन रेस्टॉरंटमध्ये जा आणि विष्णू 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 म्हणून त्या ठिकाणी आपण हे केलं पाहिजे. सात्विक अन्न या ठिकाणी खावं. राजसिक म्हणजे तेलकट, अति मसालेदार, महागडं खाण्य
या ठिकाणी हे करू नये. शक्यतो घरी बाहेर जात असताना आपला डबा बरोबर घेऊन जा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. या ठिकाणी प्रसाद वाटण्याचा क्रम दिलेला आहे. प्रसाद वाटण्यापूर्वी कोणती प्रार्थना म्हणावी हे सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण मंदिरात बघतो की भक्त वाढत असतात, त्यावेळी लोक पात्र घेतात, उष्ट काही लागलं असलं की जाऊन त्या पात्राने डायरेक्ट त्या भांड्याला टच करतात, वाढणाऱ्या भांड्याला, म्हणून ताटाचा स्पर्श होऊ नये. त्यामुळे पात्र या ठिकाणी अशुद्ध होते. म्हणून या गोष्टी आपण थोड्याशा लक्षात घेतल्या पाहिजे. जवळजवळ याच्यामध्ये 15 पुन्हा या ठिकाणी झालेल्या आहे की प्रसाद घेताना शक्य असल्यास तुम्ही प्रसाद घेताना ध्वनीपथावर या ठिकाणी आपण बघतो अनेक ब्रह्मचारी आश्रमामध्ये कृष्णा नावाचं पुस्तक किंवा इतर पुस्तक या ठिकाणी घेतात आणि ब्रह्मचारी जेवत असतात त्यावेळी एक जण वाचन करत असतो. तसंच आपण घरामध्ये सुद्धा कृष्णा पुस्तक, प्रभुपाद लीलामृत या ठिकाणी वाचलं पाहिजे. आपण जेव्हा एकत्र पंक्तीमध्ये भक्त बनले असते मग त्यावेळी आपण पंक्तीभेद या ठिकाणी करू नये. त्याच्यानंतर गुरूंच्या समोर काही प्रसादांचे नियम आहेत. त्या ठिकाणी भगवंतांच्या समोर प्रसाद या ठिकाणी खाऊ नये. शांततापूर्ण पद्धतीने या ठिकाणी बसत घ्यावे. तर आपण जेव्हा बसतो तेव्हा वरिष्ठ वैष्णव आपल्या बरोबर बसलेला असेल त्यांनी प्रसाद सुरू करेपर्यंत आपण अगोदरच खायला सुरुवात करू नये. खाताना पिताना त्रासदायक आवाज करू नये. तसा प्रसाद बनवलेला असेल काही कमी राहिलं तर लगेच खातानाच म्हणू नका, चवीबद्दल दोष काढू नका. हे 5 बोटांचा या ठिकाणी हे करा. त्याच्यामुळे प्रचनाची क्रिया ही बोटांच्या सूक्ष्मतम स्पर्शाने सुरू होते. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी हे सगळं मी तुम्हाला उद्या टाकतोय. तुम्ही या ठिकाणी आहार कमी घ्यावा. त्या ठिकाणी आहार जर कमी म्हणजे पोटाचा एक अर्ध पोटच या ठिकाणी खावं. अन्न, जास्त पाणी, जास्त हवा या सगळ्यांचं नियंत्रण आपण ठेवलं पाहिजे. आहारावर नियंत्रण ठेवा, जिभेवर नियंत्रण ठेवा. त्याच्यामुळं काय होतं आपल्या इंद्रियांवर या ठिकाणी नियंत्रण होऊ शकतं. प्रसादानंतर कसं जय जय श्री राधे श्याम असा विशिष्ट प्रेम ध्वनी करून उठावं. प्रसाद झाल्यानंतर आणि सेवनानंतरही भगवंतांना धन्यवाद द्या. त्यांच्या स्मृतीपथ्यार्थ प्रार्थना आणि श्लोक म्हणा. त्यानंतर प्रसादानंतर तात्काळ आपले हात धुवा. त्या ठिकाणी तुम्ही जर लाईनमध्ये बसलेले असाल पंक्तीमध्ये तर जोपर्यंत वरिष्ठ व्यक्ती बनत नाही किंवा सगळ्यांचं जेवण या ठिकाणी संपत नाही तोपर्यंत मध्येच उठू नका. त्या ठिकाणी त्याच्यानंतर प्रसादानंतर शक्य झाल्यास हातही धुवा, पायही धुवा. प्रसादानंतर लगेच विश्रांती, लगेच झोपून घेऊ नका. अतिकष्टाचे काम करू नका. मनाची शांतता आपल्याला प्रसाद घेताना भगवंतांना आठवून नाम स्मरण किंवा कृष्ण कथा श्रवण करीत ठेवली तर ती शांतता नंतरही ठेवावी. प्रसादानंतर बसलेली जागा पाण्याने स्वच्छ करावी. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी प्रचार आणि प्रसाद या दोनही, ज्यांना प्रचाराला काय महत्व आहे, आपण भगवंतांचं या ठिकाणी अतिशय प्रिय भक्त बनतो आणि प्रसाद देखील या ठिकाणी भगवंतांचं रूपच आहे, अन्न ब्रह्म आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊन आपण काही गोष्टी वाचल्यात. उद्या आपण पुन्हा शेवटचा दिवस आहे उद्या आचारसंहिते याच्यामध्ये उद्या राहिलेलं आपण पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आपण शांतपणे या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि काही चुकलं असेल तर मी या ठिकाणी माफी मागतो आणि जे काही आपल्याला सांगितलं आहे ते मी उद्या सर्व या ठिकाणी शेअर करतो, एवढंच सांगतो. धन्यवाद. हरे कृष्ण. तर कोणाचा काय प्रश्न असेल तर हँड रेज करा. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सांगा प्रभू. प्रभूजी काल जी पीडीएफ टाकले का नाही ते बरोबर क्लिअर दिसत नाही, वाचायला मिळत नाही क्लिअर. त्याच्यामध्ये मी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण क्लिअर आलेलं आहे. पण जर तुम्हाला काही अडचण असेल तर त्याच्यामध्ये पुस्तकाचीच पीडीएफ टाकण्याची व्यवस्था करू आपण, काय हरकत नाही. ती तुम्हाला उद्या संध्याकाळी पुस्तकाची पीडीएफ देऊन टाकू आपण सगळी. हरे कृष्णा प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. तर आज आपण
वंशीवदन ठाकूर प्रभूजींनी आपल्याला गृहस्थांचे प्रथम कर्तव्य काय आहेत आणि वैष्णव आचरण रसायन धन्य याच्याबद्दल माहिती दिली. त्याबद्दल आपण त्यांचं 3 वेळा हरिबोल म्हणून आभार व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. तर आज आपण इथं थांबूया. हरे कृष्ण.